माझी आई कोकणातली आहे, माझे वडील देशावरचे आहेत, पण आम्ही कुठेच फारसे गेलेलो नाही. माझं सासर आता रत्नागिरीमध्ये आहे, तिथे गणेशोत्सव असतो. आता कुणाला आमंत्रण द्यावं लागत नाही. माझं म्हणणं असं आहे की तो विघ्नहर्ता आहे, तो तारणहर्ता आहे. त्याला माहिती आहे, त्याला दिसतंय मला काय हवंय, तोच सगळं करतो. त्याच्याकडे काय मागायचं? उलट आपल्याला जे मिळतं त्याच्यातून आपण त्याचे लाड करायला पाहिजे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2025च्या रेड कार्पेटवर सुकन्याताई आल्यात आणि एवढ्या सुंदर दिसतायत ना त्या, म्हणजे तोडच नाही त्यांना. किती छान दिसतायत. म्हणजे कधी ठरला हा लुक असा? नाही, काही नाही. खरं तर मी सांगू का, मला हल्ली ना खूप कंटाळा येतो, कारण इतक्या वर्षात काम करतो आणि किती नटतो थटतो, ह्या फंक्शनला त्या फंक्शनला. आणि सिरियलमध्ये आपण मालिकांमध्ये सुद्धा इतके नटत असतो ना, रोज दागिने घाला, छान छान साड्या नेसा. त्यामुळे खरं तर मला खूप कंटाळा आला होता. पण म्हटलं नाही, स्टार प्रवाहानी खास आपल्यासाठी एवढा मोठा गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलेला आहे, तर आपण जायला पाहिजे. हे आपल्यासाठी असतं, कलाकारांसाठी तर असतं, प्रेक्षकांसाठी असतं. तर आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण भेटणार आहोत, तर आपण जायलाच पाहिजे. याने मी इथे आले. मग काय करायचं? तर मला असं वाटलं की त्या साड्या नेसल्या ना की सगळे आपले हात अडकून राहतात. मग आपण म्हटलं काय करता येईल, तर पूर्वी ना अशा ओढण्या आम्ही बांधायचो, दोन्हीकडे असायच्या अशा गाठ मारून. तर म्हटलं आपण तसं करून बघूया, म्हणून तसं केलं आणि ते झालं. आणि ते खूप सुंदर दिसतंय. काही दागिन्याचा विषय काढलाय आणि एक कोणता दागिना आहे जो खूप आवडतो आणि ते नथ मला खूप आवडतं. किती प्रकारच्या नथ असेल? खूप प्रकारच्या नथी आहेत माझ्याकडे आणि मला खूप आवडतात. अगदी ऑक्सिडाईज सुद्धा, चांदीची सुद्धा, मोत्याची, सोन्याची, सगळ्या नथी मला खूप आवडतात. म्हणजे सगळ्या प्रकारच्या नथ घरी आहेत ना? गणेशोत्सव म्हटल्यावर घरी गोडधोड बनतात. काय बनायला सगळ्यात जास्त आवडतं? मोदक, दुसरं काय. आणि आमटी भात, मस्तपैकी मसाले भात आणि मोदक, पुऱ्या, श्रीखंड, हे सगळं आवडतं. कोकणातले आहात आणि जेव्हा गणेशोत्सव येतो ना, तेव्हा कोकणाची जी आम्हाला आता सोशल मीडियावरनं जास्त दिसतं ते, पण किती आठवणी. पण नाही, मी माझं काय झालंय, माझी आई कोकणातली आहे, माझे वडील देशावरचे आहेत, पण आम्ही कुठेच फारसे गेलेलो नाही. माझं सासर आता रत्नागिरीमध्ये आहे, तिथे गणेशोत्सव असतो. पण माझ्या आईकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्याच्यामुळे मी तिकडे जाते. कारण वर्षानुवर्ष तिकडे आहे आणि वहिनी एकटी आहे, तिच्या मदतीला कोणीतरी हवं. आणि माझे सगळे मित्रमंडळी त्या निमित्ताने तिकडे येतात, कारण वर्षानुवर्ष त्यांना माहिती आहे माझ्याकडे. आता कुणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, त्यामुळे मी माझ्या माहेरी जाते. आणि तिकडचा गणपती एक वेगळा असतो, माहेरचा गणपती आपला वेगळा असतो. त्या निमित्ताने सगळे माझे मित्रमैत्रिणी मला भेटतात तिकडे. पण बाप्पाकडे एक मागितलेली गोष्ट जी पूर्ण होते. काहीच नाही मला मागावं लागलं आजपर्यंत. माझं म्हणणं असं आहे की तो विघ्नहर्ता आहे, तो तारणहर्ता आहे. त्याला माहिती आहे, त्याला दिसतंय मला काय हवंय आणि मी कशी आहे, त्यामुळे तोच सगळं देतोय मला. ते मागावं लागतच नाही, कारण मला आज नेहमी असं वाटतं की तो घडवतो, तोच करतो, तोच आपल्याला कष्टामध्ये काम करायला लावतो, तो सुख म्हणजे काय ते आपल्याला सांगत असतो. त्याच्यामुळे आपण निमित्त मात्र आहोत असं मला वाटतं. तोच सगळं करतो, त्याच्याकडे काय मागायचं? उलट आपल्याला जे मिळतं त्याच्यातून आपण त्याचे लाड करायला पाहिजेत. त्यामुळे दरवर्षी मी माझ्या गणपती बाप्पासाठी दरवर्षी मी काही ना काही एक दागिना घेते. तसं यावर्षी सुद्धा एक दागिना घेणार आहे. काय काय असे दागिने असतात जे घेतले जातात? खूप आहे. त्याला कडी घेतलेली आहे, त्याच्यानंतर त्याचं जानवं मुळात घेतलेलं आहे, बिगबाळी घेतलेली आहे, त्याच्यासाठी कंठीहार घेतलेला आहे, त्याच्यासाठी मोदक घेतलेले आहेत, त्याच्यासाठी उंदीर मामा घेतलेला आहे, त्याचं वाहन, त्याच्याकरता ओम घेतलेला आहे जो हातात राहू शकतो त्रिशूलासारखा, तो घेतलेला आहे. आता गणपतीच्या सोंडेवरती जी जाळी असते, झालर असते, ती मला घ्यायची यावर्षी. म्हणजे ताईने आता प्लॅन केला आणि ताईने ते घेतलंही असेलच. मला हे होल्याचं दागिन्यांची इतकी आवड आहे. आजही खूप छान आहे. मला हे कानातलंही पण खूप आवडलं. आवड आहे, पण मला पारंपरिक जे असतात आपले दागिने ते जास्त आवडतात. हे वेगळं आहे ॲक्च्युली. हे वेगळं आहे आणि कानातलं वेगळं आहे. म्हणजे हे जर असं काढलं, म्हणजे ताईने पूर्ण हॅक केलंय, जसं आताच्या पूर्ण करतात ना मुली तसं. हे असं आहे. आणि ह्याच्यामध्ये एका प्रदर्शनामध्ये मी गेले होते, तेव्हा त्या जिने हे केलंय तिने मला हे दिलेलं आहे. म्हणजे खूप छान. आणि मला आता असं वाटतं सगळेच गेलेत, आता जायला पाहिजे आणि कार्यक्रम अटेंड करायला पाहिजे. सो थँक्यू सो मच. आणि हे आवडलं असेल तर असं नक्की घ्या. या गणपतीला आता सगळीकडे मिळत असेल, नक्की घ्या. छान वाटतं, जरा वेगळं, बिग बाईपेक्षा काहीतरी वेगळं. तर असं मला काय काय घ्यायला आवडतं, पण पारंपरिक. नक्कीच. आणि थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.